शनिवारी इंडिगोच्या एका विमानात एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वीच एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत त्याच्यावर भूताचा प्रभाव असल्याचं सांगत होता. इंडिगोच्या 6E185 या विमानाने बंगळुरूहून वाराणसीकडे सुमारे रात्री 8:15च्या सुमारास उड्डाण करायला सुरुवात केली. या विमानात मोहम्मद अदनान नावाचा एक प्रवासी होता, जो उत्तर प्रदेशमधल्या मऊ जिल्ह्याचा रहिवासी आहे मूळतः. आणि अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार उड्डाणानंतर अवघ्या 15 मिनिटातच अदनानने आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीच केबिन क्रूने मात्र तो सगळा प्रकार बघितला आणि त्याला विचारणा केली असता ते माझ्याकडून चुकून झालं असं त्याने म्हटलं. त्यानंतर केबिन क्रूने सुद्धा त्याला शांतपणे समजवलं आणि परत असं करू नये असं सांगितलं, समज दिली आणि जागेवर परत बसवलं. त्यानंतर संपूर्ण प्रवास तो इतर प्रवाशांप्रमाणेच शांत बसून होता. पण रात्री 10:20च्या सुमारास विमान लँडिंग करत असताना जवळपास 500 फूट उंचीवर विमान असताना त्याने परत एकदा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. क्रूने तात्काळ पायलटला माहिती दिली. पायलटने तत्परता दाखवत लँडिंग रद्द केली आणि काही वेळानंतर विमान सुरक्षितपणे रात्री 10:35च्या सुमारास लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवलं. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र त्यांनी सुरक्षित लँडिंग केल्याबद्दल विमान कर्मचाऱ्यांचे आणि पायलटचे खूप आभार मानलेत. नियमानुसार अदनानला लगेचच विमान कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे आणि सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच CISF यांच्याकडे सोपवण्यात आलंय. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी दरम्यान अदनानने सुरुवातीला आपल्या वर्तनाचं कारण माहीतच नाहीये मला असं सांगितलं. नंतर त्याने दावा केला की माझ्यावर भूताचा प्रभाव होता आणि म्हणून मी हे सगळं करत होतो. थोड्या वेळाने तो असं सांगत होता की गोव्यातून सुट्टी करून मी येतोय आणि मला जे मी हँडल ओढत होतो ते विमानाच्या आपत्कालीन दरवाजाचं आहे हे त्याला माहीतच नव्हतं. त्याच्या उत्तरामधील गोंधळ बघून वेगवेगळे संशय सध्या निर्माण होत आहेत आणि त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपास हा पोलीस अधिकाऱ्यांकडून सखोल तपास जो आहे तो सुरू आहे.